मध्ये आलेला कशामध्ये येऊ शकतो बरं हा? स्पोर्ट्स स्टॅटिस्टिक्स मध्ये तर रॅशनल नंबर जास्त नसतील, फ्रॅक्शन मध्ये वगैरे नसतात. वेदर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये फ्रॅक्शन असतं का असं जास्त? तिकडे तर कुठं असेल, मला वाटतं वेदर फॉर. ठीक आहे, तर आपण अँसर केलं, चेक करूया याचा, बघूया. ठीक आहे, याला देऊया आपण अँसर केलं, चेक करू. वाटतं ह्याची अँसर की तुम्हाला मी ग्रुपवर शेअर करणार, त्याचे अँसर्स खाली असेल सर्व चेक करा. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन 5/6 1/3 हे नाही आपण बघणार याच्यामध्ये. तर एवढं सांगा मला हे काय येते. 441 आणि √16 प्लस हे 368. काय थ्री लिहायचं सिक्स्टी काय? 21 प्लस 4 प्लस 7चा क्यूब काय आला? 343. किती आलं मग बघा. ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर. तर मला सांगा, इथं पी स्क्वेअर बरोबर 100 असेल तर पी ची व्हॅल्यू काय आहे? 10. पी स्क्वेअर बरोबर 100 तर पी ची व्हॅल्यू काय आहे ना? 10. 10. आन्सर इज +-10. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. एवढ्यासाठीच प्रश्न दिला होता फक्त. ज्यावेळेस आपण एखाद्याचा स्क्वेअर रूट घेतो त्यावेळेस त्याच्या दोन प्रकारचे आन्सर येतात, प्लस मायनस. फक्त आता आपण कसं की ह्यातलं +10 घ्यायचं का -10 घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड. म्हणजे आपल्याला जी योग्य व्हॅल्यू वाटते ते आपण नंतर घेऊ शकतो, पण ऍक्च्युली आन्सर काय येते याचं? +-10. समजलं का? कोणत्याही नंबरचं स्क्वेअर रूट घेतलं. धैर्यशील हालमारे. धैर्यशील हालमारेचा अजून मला रिप्लाय नाही आला. धैर्यशील सर तुम्हाला पेपर पाठवलं होतं. चुकीच्या OMR वर पाठवलंय. धैर्य हालमारे चुकीची रॉंग OMR. मी किती वेळा सांगितले आपल्या क्लासमध्ये फक्त आपलीच OMR वापरायची, तुमच्या घरची OMR वापरायची नाहीये. समजलं का? हो सर. हो, मग ते OMR दुसरी आपल्या क्लासची OMR प्रिंट आउट करायची, त्याच्यावर गोल करून परत एकदा पाठवून द्यायचं आज रात्रीपर्यंत. तसं ठीक याची आहे व्हॅल्यू सांगा. फाइंड व्हॅल्यू. सर. ऑप्शन सी. 39 ऑप्शन येतं सी. इथं आणि त्याच्यामुळे 39 ह्याचा जो स्क्वेअर रूट आहे तो नाही का 4 असल्यामुळे 2 घरात 0.39 आलं. ह्याचा स्क्वेअर रूट हाफ होणार, तो 3. नाही का 9 आले याचं, तो 3.9 इज हिअर. तर तुम्ही ऍडिशन केली 9 3 12 हातात 4.29. ऑप्शन नंबर सी वॉज द आन्सर हिअर. सर आम्हाला Grandma Square Garden has an area of 90 square feet. Total length of the side of her garden would be between what whole numbers? What is the length of his side to the nearest tenth of foot? तर 90च्या आसपासची म्हणजे नाही का असं आहे. तर तुम्हाला माहिती स्क्वेअरचा जो एरिया असतो त्याचा फॉर्म्युला काय असतो? साइड स्क्वेअर. तो याचा एरिया दिलाय 90. तो 90चा तुम्ही जर स्क्वेअर रूट काढलं तर अराउंड कोणाच्या मध्ये येईल तुम्हाला काय वाटतं? 9 आणि 10. बघा ना, हा कुणाचा स्क्वेअर? तुम्ही 9चा जर स्क्वेअर काढला तर तुमचा काय येतो? 81 होता. आणि 10चा काढला तर 100 येतो. तर 9 आणि 10च्या बिटवीन तुम्ही असायला पाहिजे होता. मग अप्रॉक्सिमेटली ती व्हॅल्यू 9.6 येईल का 9.5 येईल ते पण तुम्हाला विचार दिले त्यांनी. 9.5. मग सर 0.5 येईल. नेक्स्ट क्यूब वगैरे. आता हे डायरेक्ट व्हॅरिएशनचं पण दिलंय तुम्हाला. आपण बघितलं होतं की वाय व्हॅरी डायरेक्टली विथ एक्स. वाय ची व्हॅल्यू 12 आहे, एक्स ची 15 आहे. देन वाय ची किती असेल जर एक्स ची 20 असेल तर? कॅमेरा ऑन पाहिजे. सानविरात, आकाश पवार, धैर्य हालमारे, अथर्व राजवल. सर ऑप्शन बी. कुठे गेला तो कृष्णा मुंडे? एक मिनिट. काय आलं बघा याच्यामध्ये. तो सिम्पली दिलेली व्हॅल्यू त्यांनी की वाय ची व्हॅल्यू 12 आहे समजा, त्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 15 राहते. तर वाय ची व्हॅल्यू किती असेल समजा, त्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 20 असेल. डायरेक्ट कॉम्युनिकेशन केलं चालते. ठीक आहे, तर काय आलं बघा 12 × 20 इज इक्वल टू 15 × वाय. तर वाय बरोबर किती आलं? 12 × 20 डिवाइड बाय 15. तो फायने कशाने करताय?
5 3 15, 5 4 20, 3 चौक 12, 4 चौक 16. व्हॅल्यू ऑफ द वाय शुड बी 16. तर तुम्ही सोडवले हे सगळं, काय अडचण तुम्हाला ह्याच्यामध्ये? डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये अडचण आहे कोणाला काय? नाही हो सर. सर. डायरेक्ट प्रोपोर्शनची खूप उदाहरणं तुम्हाला देण्यात आलेली होती मुद्दामून, बरं का, की असं सिंपल सिंपल उदाहरणं होते. तर मला सांगा याच्यामध्ये हे वाले थोडेसे अंडरस्टँडिंग महत्वाचे. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन एक्झिबिट डायरेक्ट प्रोपोर्शन? डायरेक्ट प्रोपोर्शन कशामध्ये दिसतंय तुम्हाला? ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आपण असं सोडवलं होतं ना, की बाबा नाही का, की एक्स इज प्रोपोर्शनल टू वाय, आणि त्यानंतर आपण इज इक्वल टू काढून के घेतलं होतं. तर हे के म्हणजे कॉन्स्टंट होतं. तसं इथं बघा हे 3 आपण 4 कॉन्स्टंट आहे सेम. तर सिमिलर इक्वेशन आहे डायरेक्ट प्रोपोर्शनचं, ऑप्शन नंबर सी बरोबर. सेम इक्वेशन आहे. अपॉन सीइंग y varies directly as x, we immediately write. जर y डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल x ला, तर आपण ह्यातलं कुठलं इक्वेशन राईट करतो? आता सांग. ऑप्शन बी. आता दिले ना y इज इक्वल टू के एक्स, त्याप्रमाणे. एकच सोडवा यातलं, बाकीचं राहू द्या. हे वालं क्वेश्चन नंबर 34 दिसते का बघा? इफ x इज इक्वल टू 9, y इज इक्वल टू 30, x इज इक्वल 27, y इज इक्वल 9, डज y व्हॅरी डायरेक्टली विथ x? y हे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहे का हे विचारले, येस ऑर नो? आणि जर असेल येस. k ची व्हॅल्यू काय? 10/3. तुला सगळ्यात तुम्हाला हे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहे का हे बघायचे. तुम्हाला माहिती आहे की x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे, ठीक आहे. तर मग मला सांगा x आणि y च्या व्हॅल्यू दिले, तर तुम्हाला हा जो रेशो x अपॉन y हा तुम्हाला काढायचा होता. ह्यांचा रेशो आला 9/30. तुम्ही 3 त्रिक 9, 3 10 30. तुम्ही ह्याचा काढला तर 27/90. तुम्ही जर ह्याला डिवाइड केलं तर 9 त्रिक 27, 9 10 90. येस. तो सेम रेशो आला 3/10. तो 3/10 हा या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॅल्यू येते. तो के ची व्हॅल्यू मग काय येते? 3/10 किंवा 10/3. तुम्हाला जे घ्यायची ती घेऊ शकता, दोन्हीपैकी एक व्हॅल्यू. त्यामुळे येस, ऑप्शन नंबर इज करेक्ट. आणि के ची व्हॅल्यू येते 10/3 किंवा 3/10, दोन्ही चालते. समजलं का? समझ में आ रहा है? हो सर. बघा 20 आर्टिकल कॉस्ट 90 रुपीज, देन कॉस्ट ऑफ द 9 आर्टिकल इज 20 आर्टिकल कॉस्ट 90 रुपीज. सर सर आम्हाला रोल नंबर कसे मिळेल? काय सांगितलं? सर रोल नंबर आमचे कसे कुठून मिळेल आम्हाला? हा, लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं, पहिली गोष्ट तुम्ही जे ओएमआर क्लासचे ओएमआर आहे त्याचे प्रिंट आउट काढा, त्याच्यावरती गोल करा आणि त्या ओएमआरचा फोटो पाठवून त्याच्या खाली तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी पाठवा. मग तुम्हाला त्याच्या लगेच तुमचा ईमेल आयडी सेव्ह होणार आणि तुम्हाला रोल नंबर मिळणार. रोल नंबरचा फायदा काय असतो, तुमचं सगळं सेव्ह राहतं रोल नंबर वरती. मग पुढच्या टेस्टला तुम्ही फक्त रोल नंबर टाकला, व्यवस्थित गोल केला, तर तुम्हाला त्याचं सगळं व्यवस्थित माहिती भरली, तर तुमचं लगेच आमच्याकडे नाव येतं. तिथं पेपर स्कॅन झाला की तुमचा रोल नंबर तुम्ही त्याच्यावर लिहिल्यामुळे तुमचं नाव टाकावं लागत नाही आम्हाला. ते आपोआप स्कॅन तुमचं नाव तिथे येतं की हा अथर्व सावंतचा पेपर आहे. मग किती मार्क आले ते सगळं सेव्ह राहतं आणि तुम्हाला ईमेल आयडी वरती रिझल्ट येतो. माहिती तुम्हाला? बघितलंय तुम्ही आतापर्यंत कधी? नाही ना? ईमेल आयडी वरती एक रिझल्ट येतो तुम्हाला, पीडीएफ, तुमचं स्कोर कार्ड मिळतं तुम्हाला. त्याच्यावर सगळं डिटेल माहिती असते की किती किती तुम्हाला मार्क्स पडलेले. परंतु आता ही जी ओएमआर आहे हे आपण फक्त पुढच्या एखाद्या टेस्टला वापरणार आहे. आपण नंतर नवीन ओएमआर करणार आहे, ठीक आहे. तात्पुरती वापरा फक्त. शुभ्रा गाडगेचा पेपर नाही आला. शुभ्रा गाडगे, काय अभ्यास चालू आहे का नाही तुझा? 20 आर्टिकल्स 90, देन कॉस्ट ऑफ 9 आर्टिकल. बोलायचं असतं पटापटा. अद्वैत, अथर्व, सही आहे. 4.50. त्याला 4.50. हे उदाहरण असतं 50. याला कसा फॉर्म्युला वापरायचा कोण सांगते? वेदांत दंडले सांगता येईल का हे कसं सोडवावं लागेल? कोणता फॉर्म्युला वापरायचा ह्याला? सर नाही माने सांगायचं. माने, चांदवी राऊत फास्ट, देन आयुष कोरे,
धाराशिव. आर्टिकल समजते का आयुष कोरे काय चालू होते? रेहान शेख कोण सांगते फॉर्म्युला? सांगा ना, किती सिंपल उदाहरण. एवढ्या सिंपल तुम्हाला येत नाही कसं काय? म्हणजे येते पण बोलता येणार कसं काय? बोललं पाहिजे ना, एवढे साध्या साध्या गोष्टी सांगितलं पाहिजे. हा सर पहिल्यांदा वन आर्टिकलची कॉस्ट काढायची. असं आहे. कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे हे? डायरेक्ट प्रोपोर्शनचं उदाहरण आहे. कोणता फॉर्म्युला वापरायचा? डायरेक्ट प्रोपोर्शनला व्याजान दांडालीकडे लक्ष द्यायचं. माने अशी 20 आर्टिकलची किंमत 90 रुपये, तर 9 आर्टिकलची किती असं जर सोडवलं तरी चालतंय. तर 20 इंटू एक्स इज इक्वल टू 90 इंटू 9. तर एक्स बरोबर किती आलं बघा? 90 इंटू 9 डिवाइड बाय 20. शून्याला शून्य गेट गेले. 99 81 भागिले 2 बेचोक 8. ठीक आहे. पूर्ण भाग गेला. 2×5 = 10. 40.5 40.5 म्हणजे 40.50. ऑप्शन नंबर ए वाज द आन्सर. समजलं का? हो सर. ठीक आहे. त्यानंतर बघा, अ केक रेसिपी कॉल्स फॉर 1.5 cups ऑफ मिल्क अँड 3 cups ऑफ फ्लोअर. एवढं लागतं त्याला. सेट मेड मिस्टेक, त्याने मिस्टेक केली. यूज 12 cups ऑफ फ्लोअर, त्याने 12 कप फ्लोअर टाकला. हाऊ मेनी कप्स मिल्क शुड बी यूज टू कीप द प्रोपोर्शन करेक्ट. प्रोपोर्शन करेक्ट त्याला किती मग मिल्क किती कप वापरावं लागेल? प्रोपोर्शन समजतं तुम्हाला? प्रोपोर्शन सेम सेम फॉर्म्युला. भाविक कोलते काय चालू आहे अभ्यासाचं? काय तयारी? रीडिंग 6 रीडिंग. cups. सर मॅथ्स मध्ये थोडस प्रॅक्टिस करतोय. सर ऑप्शन ए 6 कप. Sir, 6 cups. सायन्सचं पण चालू आहे माझं. चालू आहे. हो. तर प्रत्येक जे आहे ना त्यांनी OMR चे फोटो खाली ईमेल आयडी पाठवा नवीन मुलांनी. माने, दंडाले, त्यानंतर कोरे. कोरेने तर टेस्ट पण दिली नसेल. एस आर नो? कोरे, आयुष कोरे टेस्ट वगैरे सोडवली का? ग्रुपवर पाहिली का PDF टेस्ट कशी होती? OMR माहिती का सोडवायचं? अनम्यूट होतं तिथं लगेच बोलायचं पटकन. हा बोलायचं. आयुष 1.5 इंटू 3 कशी आहे? सेम फॉर्म्युला ना, की 1.5 कपला किती लागतात? 3 कप लागते. मग ती काय म्हणते 12 कप फ्लोअरला. पण तुम्ही हे बघून घ्या नीट. म्हणजे बघा, मिल्क मिल्क टू द फ्लोअर, तसं मिल्क टू द फ्लोअर असा रिलेशन पाहिजे. मग मिल्क किती आहे? 1 कप. फ्लोअर किती आहे? 3 कप. परत सेट मेड युज 12 कप्स ऑफ फ्लोअर, तर 12 वापरलं. मिल्क माहित नाही. मग आता डायरेक्ट प्रोपोर्शनने सोडवलं की झालं 1.5 इंटू 12 इज इक्वल टू 3 इंटू एम. एम इज इक्वल टू आलं 1.5 इंटू 12 डिवाइड बाय 3. 3 के 3 3 चौक 12 15 चौक 60. 6.0. तो त्याला 6 कप मध्ये मिल्क पाहिजे. ऑप्शन नंबर ए. समजलं का? डायरेक्ट प्रोपोर्शन. व्यवस्थित बसून घ्यायचे, एका ठिकाणी झोपून नाही बसत त्याच्यामध्ये. रेहान शेख हातामध्ये लिहायचंय, काहीतरी सोडवायचंय. हे होतं डायरेक्ट प्रोपोर्शनची उदाहरणं जे तुम्ही सोडवले. तर आता आपलं चालू झालं या ठिकाणी SST. व्हॉट डज PHC मीन? फर्स्ट Primary health center. प्रायमरी हेल्थ सेंटर. प्रायमरी हेल्थ. तर आधीचा एक प्रश्न राहिला. व्हॉट डज RMP तर मीन? आधीचा एक प्रश्न राहिला. ऑप्शन डी. Registered medical practitioners. ऑप्शन नंबर डी. रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर RMP. अरे आधीचा आपण प्रश्न नाही घेतले, सगळे नाही घेणार ना आपण. हा आपण हे जर सोडवा असेल सोडून बघा हा वाला प्रश्न. A train can travel 320 kilometers in 2 hours. How much distance can travel in 5 hours? Using direct 800. proportion, same formula. 800. 800. 800. सेम पद्धतीने सोडवले का? समजले? बाकीच्यांना काय? 320 किलोमीटर त्या 2 तासामध्ये. सो हाऊ मेनी किलोमीटर इन 5 hours असं सोडवलं चालते सिम्पली. तर बघा 3 इंटू 20 इंटू 5 डिवाइड बाय 2. तुम्ही डिवाइड केलं तर 2 1 2 160 16.85. तो काय आला बघा 800 किलोमीटर येते. गुड हेल्थ डिपेंड्स अपॉन. All of this. ऑल ऑफ दिस. ऑल ऑफ दिस. चांगले जे आरोग्य आहे ते डिपेंड आहे सर्वांवरती. ऑप्शन नंबर ए. हेल्थ इज अ स्टेट ऑफ. Both 1 and 2. Physical well-being and mental well-being. ऑप्शन नंबर ए. काय येणार? बोथ. ऑप्शन नंबर ए बोथ 1 and 2.
India is one of the biggest exporter of. Medicines. Medicine. During the that century, many Adivasis converted to the Christianity. 19th century. 18th. Sir, Yeah. 19th. 19th century मध्ये इंग्रजांनी कन्वर्ट केलं नाही का त्यांना. Then that dash is the literacy rate of Muslim. 56. हम्म 74. नाही ना, कमी आहे. किती? 56% पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे. ते पण जुनं पुस्तक आहे जरा नाही का. द मार्जिनायझेशन फेस्ड बाय द मुस्लिम्स आर कम्पेरेबल टू द डॅट डॅश अँड डॅट डॅश. ST and SC. Yes, that is SC comparable and to SC. SC and ESC. Niyamgiri Hill is sacred hill of. Dongaria Cons. येस, डोंगारिया कोड्स यांची ती एक या ट्रायबल पीपलची ती टेकडी आहे. द आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट प्रोहिबिट द प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी. अनटचेबिलिटी त्यांनी त्याच्या Article विरुद्ध हे आहे. 17. आर्टिकल 17. 17. Article 17 is the answer here. Next, how many percent of India's population is Adivasi? Around 8%. Around 8%. 8%. 8%. Desert areas are characterized by. Desert areas characters. All of this. All of the above. Sir, सगळं ते scanty स्कॅन्टी vegetation. व्हेजिटेशन, एक्स्ट्रीम रेनफॉल. एक्स्ट्रीम रेनफॉल कसा होईल तिथं? Sir, scanty vegetation. हा म्हणजे Low rainfall. The low rainfall. Scanty vegetation and low rainfall. एक्स्ट्रीम रेनफॉलचा अर्थ काय पकडायचा आपण? जास्त रेनफॉल. जास्त नाही पाऊस पडत. लो रेनफॉल और स्कॅन्टी व्हेजिटेशन नक्की काय? आले त्यामुळं सर, दोन्ही पण आहे. एकच मिनिट. 52. एक मिनिट. जनरल नॉलेज आहे रे. हा जनरल नॉलेज आहे ते लक्षात ठेवायचं. डेझर्ट आलं किती कंट्रीला टच करतो डेझर्ट एरिया. सारा डेझर्ट टचेस मायजन करायचं केलं द्यायचं. कुठे गेलं आपलं हे किती नंबरचा प्रश्न आहे? 52. मला त्याचे दोन ऑप्शन बरोबर त्याचे. दॅट इज करेक्ट. पण आपण चेक करूया. तुमचा आवाज वेगळा येतोय सर. येतोय का माझा आवाज क्लिअर आता? हो. हो. हा, एक मिनिट. स्कॅन्टी व्हेजिटेशन ऑप्शन आहे. बघा आता ह्याच्यामध्ये ना, म्हणजे हा प्रश्न आहे यांच्यामध्ये चुकलेला आहे किंवा आपण धरूया हे आणि हे फीचर्स बरोबर आहे. ठीक आहे. तर आपल्याला परीक्षेमध्ये असं कधी येत नाही. परीक्षेमध्ये आपल्याला ओनली वनच बरोबर असलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण ह्याला फक्त बाहेर काढू याच्यामधून. ठीक आहे. नेक्स्ट, द सहारा डिझर्ट टचेस डॅट डॅश बाउंड्रीज. 11 countries. 5 countries. किती? एवढ्या देशांना टच होते. आपण बघितलं ना डिझर्ट चॅप्टर. One Sahara desert used to be lush green, but now it is a hot and dry region due to which? Climatic changes. Climatic changes.